आपल्या नातवंडांना भेटण्यासाठी प्रथमच आजी पुष्पक एक्सप्रेसनं निघाल्या होत्या. अपघाताच्या काही वेळ आधीच व्हिडिओ कॉलवर बोलणं देखील झालं. सर्वजण आनंदित होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नातवंडांना भेटण्यासाठी निघालेली आजी पोहोचलीच नाही. आजीवर उपचार देखील करायचे होते. कुटुंबातील सर्वजण आतुरतेनं आजीची वाट पाहत होते. मात्र कानावर आली ती दुःखद आणि धक्कादायक बातमी. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. प्रवाशांनी उड्या मारल्या आणि बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं 13 प्रवाशांना चिरडलं. यात 60 वर्षाच्या जयकला जयगडी यांचाही समावेश होता. भिवंडीतील जयगडी आणि पुण्यातील विश्वकर्मा कुटुंबियांवर शोककळा पसरलीय. या दोन्ही कुटुंबातील 9 सदस्य नेपाळवरून लखनौला आले आणि लखनौवरून त्यांनी पुष्पक एक्सप्रेस पकडली. पुष्पक एक्सप्रेसनं ते भिवंडीकडे यायला निघाले होते. मात्र मध्येच अपघात झाला आणि या कुटुंबातील 4 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. जयकला जयगडी या 60 वर्षीय महिला मूळच्या नेपाळ देशातील आहे. त्यांचा मुलगा भिवंडीतील इमारतीवर वॉचमन म्हणून काम करतो. इथंच हे कुटुंबीय राहत आहे. जयकला या भिवंडी इथं आपल्या नातवंडांना प्रथमच भेटण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्या आजारावर उपचार देखील करायचे होते. भिवंडीत प्रथमच येऊन आपल्या नातवंडांना भेटणाऱ्या आजी जयकला यांनी अपघात होण्याच्या 1 तास आधी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्या नातवंडांसोबत संवाद सुद्धा साधला होता. मात्र त्यानंतर फोन आला तो त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या वार्तेचा. आपली आजी भेटणार म्हणून भिवंडीतील जयगडी कुटुंब आनंदी असतानाच आजीच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडली. दादी आ रहे थे गांव से, बीच रास्ता में ऐसा हो गया. बोले भाई नहीं, एक घंटा पहले हम लोग से वीडियो कॉल हुआ था दादी से. दादी बोला कब पहुंचेगा. हम बोले 1 घंटे के बाद पहुंचेगा, हम लोग कल्याण में आएगा लेने के लिए. दादी को ऐसा बोला. दादी का थोड़ा पेट दर्द था, उसको गैस्ट्रिक भी हो रहा था. बोले हम लोग इधर लाएगा तो दादी को थोड़ा इलाज भी करेगा, सबसे मिला जुला भी हो जाएगा. मिला भी नहीं था दादी को, इसीलिए बुलाया था दादी को, पर बीच में ऐसा हो गया. याच कुटुंबाबरोबर नेपाळ येथील कुच्ची कलिकास्थानमधील विश्वकर्मा कुटुंब पुण्यामध्ये इंद्रायणी नगर सद्गुरू कंपनीत काम करत होतं. या दुर्घटनेतील मयत नन्ना विश्वकर्मा हे या कंपनीत काम करायचे. त्यांची पत्नी मैश्रा यांना मूतखड्याचा आजार होता आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ते गावाहून त्यांना आपल्यासोबत घेऊन निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा हेमंत विश्वकर्मा ज्याचं वय केवळ 11 वर्ष होतं तो देखील होता. विश्वकर्मा कुटुंबातील 6 जण पुष्पक एक्सप्रेसनं प्रवास करत होते. या दुर्घटनेमध्ये नन्ना विश्वकर्मा, मैश्रा विश्वकर्मा व हेमंत विश्वकर्मा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापैकी मैश्रा आणि हेमंत हे पहिल्यांदाच गावावरून या ठिकाणी येत होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर काळानं झडप घातलीय. हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असून या दुर्दैवी घटनेमुळे या दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दादी आने वाली थी, सास आने वाली थे, ससुर देवर थे साथ में. चारों जन का मौत हो गया. अभी 4 जन बचे, अभी 5 जन बचे. चारों जन का मृत्यु हो गया उनका. इधर आ रहे थे इलाज के लिए. कब निकले थे वहाँ से? वहाँ से ही आज 4 दिन हो गया. कहाँ से निकले थे वो? नेपाल से, ये लखनऊ से निकले. नेपाल से आए थे, लखनऊ के ट्रेन पे पकड़ के इधर भिवंडी की ट्रेन आ रहे थे. भिवंडी की गाड़ी पे अभी रास्ते पे आधा 1 घंटे पहले फोन किया. बोला बेटा उधर हम लोग पहुंच रहे हैं, कितना टाइम लगेगा आपसे मिलने के लिए. बोली दादी. बोले हम लोग बोले 2-3 घंटे में पहुंच जाओगे दादी. हम लोग को बहुत दिनों से हम लोग को मिले ही नहीं थे दादी, हम लोग को मिली ही नहीं थी. तो बोले हम लोग तुम लोग को अभी मिलूंगे. मेरी सास भी बोली हाँ हम लोग को अभी 1-2 घंटे में तुम पहुंच जाओगे इधर. तो हम बोले हाँ ठीक है
अभी पहुंच जाओगे, लेकिन उतने में जैसे हम लोग का फोन कटा वैसे ही उनका मेरा भाई का खबर आ गया। भाई बोला दादी को बचा नहीं पाया, मैं किसी को भी बचा नहीं पाया करके उसका फोन आया। तो हम बोले तू सही बोल रहा है कि झूठ बोल रहा है? हाँ दीदी साथ में ऐसे ऐसे हो रहा है करके उधर से फोन आया। फिर फोन आने के बाद हम सब लोग घबरा गया। फिर फोटो भेजा वो ऐसे ऐसे, तो हम लोग का कुछ बोलने का हिम्मत भी नहीं हो रहा था इधर अभी। क्या करने, भिवंडी काय के लिए आ रहे थे वो? इलाज के लिए आ रहे थे इधर। हम लोग को भी बहुत दिन, हम लोग बहुत छोटे छोटे इधर आया, हम लोग को मिली नहीं थी दादी, हम लोग को कोई मिले ही नहीं थे, तो मिलने के लिए भी आया, इलाज के लिए भी आया। बोले इधर इलाज भी करूंगा, इधर मिल भी लूंगा करके, इसीलिए आई इधर दादी। नातवंडांना भेटणं, उपचार घेणं, आपल्या नातेवाईकांसोबत 2 क्षण आनंदानं घालवणं, या सर्व गोष्टी अपूर्णच राहिल्या. मृतांपैकी काही जण तर पहिल्यांदाच या ठिकाणी येत होते. भिवंडीहून मोनिश गायकवाडसह मयुरी चव्हाण, लोकमत.